शिवसैनिकांनो, महाराष्ट्रातनं शिवसेनेचा 10वा खासदार देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाणार आहे, लोकसभेत जाणार आहे. मुंबई उत्तर पश्चिम आपले अमोल भैया कीर्तीकर पुन्हा एकदा खासदार होणार हे मात्र नक्की. मनात अजूनही आशा आहे, कुठेतरी न्यायदेवतेवर अजूनही विश्वास आहे, अजूनही विश्वास आहे. या शब्दाला अंडरलाईन करा. याचं कारण असं, जवळपास 6 महिने झालेत मुंबई हायकोर्टामध्ये शिवसेनेची केस, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अमोल भैया कीर्तीकरांतर्फे ही केस लढवली जाते. आणि आज माननीय मुंबईच्या हायकोर्टाने हा निकाल लिफाफा बंद केलेला आहे, हा निकाल राखून ठेवलेला आहे. खरं तर तुम्हा सर्वांना ती क्रोनॉलॉजी सगळा तो घटनाक्रम चांगला लक्षात असेल, त्यावेळेस काय काय घडत होतं. मुंबईमधनं शिवसेनेने 4 जागा लढल्या आहे, तुम्हाला सर्वांना चांगलंच माहिती आहे. 4 पैकी 3 जागांवर शिवसेनेचा विजय दाखवलाय आणि एका जागेवर, मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेवर जवळपास 47 मतांनी शिवसेनेचा पराभव दाखवण्यात आला. 47 मतांनी पराभूत झालेली ही देशातली एकमेव लोकसभेची जागा असेल. 47 मतं. बरं, ह्याचं पण तुम्हाला सांगतोय गौड बंगाल कसं आहे. सुरुवात यांनी कशी केली पहा. ज्यावेळेस अमोल भैयांचा जवळपास 3 वेळा विजय घोषित झाला, 3 वेळा माध्यमांवर आलं, अमोल भैया कीर्तीकर मुंबई उत्तर पश्चिम, शिवसेनेने मुंबईतल्या 4 पैकी 4ही जागा राखल्या. आणि शिवसेनेला मुंबईत पराभूत करणं हे काही सोपं नव्हतं. यंदाच्याही विधानसभा निवडणुकांमध्ये काय गफले झालेत हे मी तुम्हाला काही काळात सांगेलच. त्याविषयी देखील आपण एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे. अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. काल दिल्लीमध्ये ज्या प्रकारे एक आढावा बैठक झाली, यामध्ये जो काही डेटा समोर आला, अतिशय धक्कादायक डेटा आहे विधानसभेच्या निवडणुकांमधला. वाढीव मतदारांचा किंवा वाढीव मतदार नेमके कुठे कुठे वळाले, 4 महिन्यात किती वाढीव झालं आणि या वाढीवमध्ये कुणाकुणाचे हात आहेत, सगळे हात काय पाय आहेत, सगळं आपण बाहेर काढलेलं आहे. सगळ्या गोष्टी वेळप्रसंगी जिकडे जायच्यात तिकडे बरोबर पोहोचतील. पण आज जी महत्वाची बातमी मी तुम्हाला सर्वांना सांगतोय, देशातली ही एकमेव जागा आहे 48 मतांनी पराभूत झालेली मुंबई उत्तर पश्चिमची शिवसेनेची खासदारकी, अमोल भैया कीर्तीकरांची, शिवसेनेच्या उपनेत्यांची. खरं तर वायकरांनी, आपण त्याही वेळेस व्हिडिओ केला होता की वायकर इमानाला जागा आणि आपली जागा खाली करा, ज्याचं यश त्याच्याकडे जाऊ द्या, ज्याचं यश त्याला मिळू द्या. पण कसं आहे, शेवटी आजचा जमानाच हा चोरांचा सुळसुळाट झालेला आहे. या जमान्यामध्ये हे कलियुगातलंही कलियुग मला वाटतं. चोरांचा सुळसुळाट, माफियांचा सुळसुळाट, गद्दारांचा सुळसुळाट. आजच्या जमान्यात कोण ह्या सगळ्या गोष्टी इमान वगैरे कुठे विकून खातील यांचं ह्यांना माहिती. पण आज मुंबई हायकोर्टाने, खरं तर हा मुंबई हायकोर्टातला निकाल आहे, काही सुप्रीम कोर्टातला निकाल नाही किंवा निकाल अजून माहिती देखील नाही आपल्याला, पण त्यांनी तो निकाल राखून ठेवलेला आहे. आता पण एकंदरीत हा निकाल पाहता मुंबई हायकोर्ट हा निकाल पॉझिटिव्ह देण्याची शक्यता मला जास्त वाटते. कारण याचं महत्वाचं कारण लक्षात घ्या, या सगळ्यामध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस ज्याला म्हणतो आपण एसओपी, या एसओपींचा भंग झालेला आहे. सगळ्यात पहिली जी एसओपी होती, म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ठरवून दिलेली जी एसओपी असते, ज्यामध्ये बॅलेट काउंटिंग हे अगोदर घ्यायचं असतं आणि त्यानंतर ईव्हीएम काउंटिंग असतं. हे काही वेगळं सांगायची गरज आहे का इथे? तर अजिबात नाही. इकडे नेमकं घडलं कसं, निकालामध्ये ईव्हीएमच्या काउंटिंगमध्ये जो काही डिफरन्स तयार होईल, जो काही फरक तयार होईल, त्याप्रमाणे बॅलेटला कमी जास्त करायचं, अशातला प्रकार इथे दिसला. म्हणजे पहा ना, सुरुवातीला ज्यावेळेस पहिला विजय घोषित झाला त्यावेळेस 3600 मतांनी वायकर साहेबांचा पराभव झाला, रवींद्र वायकरांचा पराभव झाला. साहेब कसला म्हणतोय मी, चुकून नाव आलं, रवींद्र वायकरांचा पराभव झाला. त्यानंतर अमोल भैयाचा 3600 मतांनी विजय. त्यानंतर दुसऱ्यांदा फेरमोजणी, बघा फेरमोजण्या किती वेळा व्हाव्यात, 6 वेळा कोणी फेरमोजण्याकडे. बरं, 6 वेळा फेरमोजण्या झाल्यानंतर मी त्या प्रिसाइडिंग ऑफिसरचा देखील एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे. ज्यावेळेस त्यांची ती प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली होती, कशा प्रकारची त्यांची ती देहबोली होती तुम्ही पाहिलं असाल. कशा प्रकारे प्रेसला उत्तर देताना कशा प्रकारे सारं काही मोजून मापून ठरवून आणलं होतं, बघितलं असाल तुम्ही त्यावेळेसचं. मला तो घटनाक्रम अगदी विसरता येणार नाही. माझ्या समोर सगळा घटनाक्रम आहे, पण सगळं सविस्तर इथे सांगणार नाही, कारण तुम्हाला सर्वांना चांगलंच माहिती आहे नेमकं त्या काळात काय घडलं होतं. 6 वेळा फेरमोजणी आणि 6 वेळा फेरमोजणी मान्य. बरं, फेरमोजणी झाल्यानंतर प्रत्येक फेरमोजणीमध्ये 500-500 मतदान कमी होत गेलं. मग आधी काय घोळ घालून ठेवला होता, जर 500 मतदान कमी होत आहे तर 3600चा हा फरक लक्षात घ्या, जवळपास 119 पर्यंत किंवा 119-120 पर्यंत हा फरक खाली आणला. ईव्हीएमचा फरक एवढ्या खाली येऊ शकतो फेरमोजणी, अशा प्रकारची फेरमोजणी असते. बरं, आला तर आला. त्यानंतर बॅलेटची पुन्हा फेरमोजणी, आणि बॅलेट फेरमोजणी बनण्यापेक्षा बॅलेट शेवटी घ्यावेत मोजणीसाठी. बॅलेट घेतल्यानंतर जे बॅलेट आधी अपात्र सांगितले होते ते बॅलेट सुद्धा पात्र केले गेले. म्हणजे बॅलेट मोजताना
सुरुवातीला काही बॅलेट अपात्र केले गेले होते. समजते तुम्हाला, ज्यांनी कोणी पोलिंग एजंट म्हणून काम केलं असेल आतमध्ये त्यांना सगळ्यांना हा प्रकार चांगलाच माहिती आहे. एखाद्या बॅलेटवर डबल टिक मार्क असेल, एखाद्या बॅलेटवर थोडी खडाखोर असेल किंवा कळतच नसेल की कुठल्या चिन्हावर नेमकी ही टिक मार्क आहे, त्यावेळेस ते अपात्र केले जातात. किंवा तुमचं ॲफिडेव्हिट जे असतं, प्रतिज्ञापत्र असतं, ते जर त्याच्यात मिसिंग असेल तर तरी देखील बॅलेट अपात्र केला जातो. ह्याच्यामध्ये अपात्र झालेले बॅलेट हे तुमची संख्या ज्यावेळेस कळायला लागलं की तुमची संख्या अगदी कट्टुकट आलेली आहे, बॅलेट पात्र होत गेले. अशा प्रकारे 3600चा फरक हा जवळपास मला वाटतं 48 मतांवर आला आणि त्यामध्ये 47 बॅलेट पात्र झाल्यानंतर एका मताचा तिथे डिफरन्स राहिला आणि अशा प्रकारे जवळपास 47-48 मतांनी वायकरांचा विजय घोषित केला. मला खरं तर नवल वाटतं, म्हणजे एखाद्याला जिंकून देण्यासाठी तुम्ही कितीही धडपड कराल. हा काही एथिकल विजय आहे, तत्वांनी मिळवलेला विजय आहे? हा खरंच विजय आहे का? पहिली गोष्ट. आणि हाच प्रकार मी आता सुद्धा वायकरांच्या पत्नी ज्यावेळेस तिथे जोगेश्वरी पूर्वेतनं मला वाटतं उभ्या होत्या, त्याही वेळेस बाळानर जे शिवसेनेचे विधानसभेचे उमेदवार निवडून आले, तिथेही यांनी अशाच प्रकारचा प्रयत्न केला की आणि ते देखील ही फेरमोजणीची मागणी 3 दिवसांनंतर केली. जे की तुमचं सर्टिफिकेट ज्यावेळेस तो प्रिसाइडिंग ऑफिसर, तो रिटर्निंग ऑफिसर ज्यावेळेस सर्टिफिकेट देत असतो विजय झाल्याचं, त्याच्या अगोदर तुमच्या फेरमोजणीच्या काय त्या मागण्या व्हायला पाहिजे. त्यांनी काय सांगितलं नंतर याच्या पत्नींनी की आमच्या ऑफिसरला आतमध्ये पोलिसांनी जाण्यास मज्जाव केला, तिथे वेळ झाला आणि वेळ झाल्यामुळे वेळेत पोहोचू न शकल्यामुळे आम्ही हे करू शकलो नाही. हे 3 दिवसांनंतर लक्षात आलं. किती करावं? मला खरं तर ही व्यक्ती अशी चेहऱ्याने इतकी सोज्वळ वाटायची, म्हणजे वाटायचं कुठेतरी चला दबावात असेल, काय ते घोटाळे वगैरे मागे लागले होते, चला कुठेतरी दबावात असेल, दबावातून हा काही निर्णय झाला असेल. शेवटी गेलेला हा आमदार तुम्हा सर्वांना चांगलंच माहितीये, मला वाटतं शेवटचा आमदार हा रवींद्र वायकर असेल, जो शिवसेनेतनं 16 आमदारांपैकी उरलेल्या 15 राहिले, 16वा आमदार बाहेर गेला होता. नवल वाटतं, नवल. कारण ह्या माणसाची मी गोरेगावात असेल, सुनील प्रभू साहेब आणि वायकर यांची भाषणं मी गोरेगावात गद्दारांच्या विरोधात काय प्रकारचं रान उठवायचं चालू होतं आणि अचानक हे सगळं गोड होऊन जातं, गोड. आणि त्यानंतर लोकसभेत आणि बरं काय तर मी निवडणुका लढवणार नाही वगैरे वगैरे सांगणारे हे निवडणुकांतही उतरले, म्हणजे शिवसेनेच्या विरोधात उभे ठाकले. शिवसैनिक हा कन्फ्यूज मनस्थितीमध्ये एका संभ्रमावस्थेत की हा व्यक्ती खरंच चांगला असेल का, याने खरंच दडपणाखाली हा गेला असेल का, चला ह्याच्या मागे उभं राहूयात का, अशा संभ्रमावस्थेतून शिवसैनिकांचं मतदान घेतलं. बरं लोकसभेला घेतलं, विधानसभेला देखील घ्यावं, विधानसभेला देखील पत्नीला उभं करावं. आज हे 48चं जे मतदान आहे, या 48च्या मतदानावर जर न्यायाप्रमाणे वागला खरं तर हे 48चं मतदान हे तिथे बाद ठरू शकतं. पुन्हा एकदा अमोल भैया कीर्तिकरांचा तिथे विजय घोषित होऊ शकतो. कारण